नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलेत। सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागा फेल गेल्याचं गंभीर चित्र समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावर परिणाम झालेला आहे। अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळं सडतायत, त्यामुळे बागायतदार हतबल आहेत। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बागांमध्ये गुंतवणूक केलेली होती, आता मात्र त्या बागाच पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाल्यात। द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मी सध्या आहेत। या संपूर्ण शेतीची जर परिस्थिती बघितली तर गंभीर अशा स्वरूपाची या ठिकाणी द्राक्ष बागेची परिस्थिती झालेली आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण या ठिकाणच्या पुरकर कुटुंबाचं हे संपूर्ण क्षेत्र आहे। मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन या संपूर्ण परिसरात घेतलं जातं आणि त्याचीच ही जी विदारक स्थिती आहे ही आता आपल्याला बघायला मिळते। रात्रीच्या वेळेला झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागा या संकटात सापडलेल्या आहेत। यापूर्वीचा झालेला जो पाऊस होता एप्रिल ते मेच्या दरम्यान, त्याचा देखील मोठा फटका या संपूर्ण शेतकऱ्यांना बसलेला आहे। अनेक द्राक्ष बागा ज्या आहेत त्यांना फळधारणा झालेली नाहीये, त्यामुळे द्राक्ष बागेवर केलेला खर्चही हा संपूर्ण वाया जाणार आहे आणि हाती या सगळ्या शेतकऱ्यांच्या काही शिल्लक राहणार नाही अशा स्वरूपाची स्थिती आल्यानं हा इथला द्राक्ष बागायतदार जो आहे तो कर्जबाजारी होण्याची वेळ या सगळ्या निमित्तानं आलेली आहे। आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी फळधारणा होणं अपेक्षित होतं, मात्र कुठेही या ठिकाणी फळधारणा झालेली दिसत नाही। अशा स्वरूपाची एकूणच गंभीर स्थिती या द्राक्ष शेतकऱ्यांवर आलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण द्राक्षामध्ये पाणी साचलेलं आहे। जो बळीराजा हा संपूर्ण द्राक्ष पीक जो आहे तो आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपतोय, लहान मुलांसारखं जपतोय। तो द्राक्ष बागच आता उद्ध्वस्त होईल का काय अशा स्वरूपाची मनात भीती या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे सरकारनं या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी तातडीनं मदत करण्याची गरज या निमित्तानं या सगळ्या शेतकऱ्यांकडनं व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।